आज आपल्याला कोबीची छानपैकी रेसिपी करायची आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। कोबी हा गड्डा स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि याची पानं आपण काढून घेणार आहोत। तर पानं अगदी सहज निघले जातात। तर अशाच पद्धतीमध्ये सर्व पानं आपण इथे काढून घेऊया। तर कोबी हा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। ज्यांना कोबी आवडत नाही त्यांच्यासाठी खास रेसिपी आहे। तर लहान मुलांना देखील रोचकर लागेल अशी मस्तपैकी रेसिपी आहे। तर पाहू शकता आता कढईमध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे आणि पाण्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकूया आणि पाणी छान थोडंसं गरम होऊन देणार आहोत। या पाण्यामध्ये आपल्याला ही कोबीची पानं टाकायची आहेत आणि कोबीची पानं थोडीशी नरम होईपर्यंत आपण ही वाफवून घ्यायची आहे। झाकण न ठेवताच आलटीपलटी करून आपण थोडंसं चमच्याने दाब देऊन व्यवस्थित ही 2 मिनिटं वाफवून घेऊया, जेणेकरून नरम पडेपर्यंत आपल्याला फक्त ही वाफवून घ्यायची आहे, जास्तीचे पण वाफवायचे नाही आहेत। तर ही पानं छानपैकी वाफवली आहेत। एका ताटामध्ये आपण ही पानं काढून घेऊया। तर पाहू शकता थोडी थंड होऊन देणार आहोत। आता इथे मी बटाटे घेतलेले आहेत, कुकरला 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर बटाटे छानपैकी उकडले आहेत। आता साल काढून घेऊया आपण। येथे तुम्ही कोणत्याही भाजीचा वापर करू शकता। जी मुलं लहान मुलं भाज्या खात नाहीत त्या भाज्या इथे वापरल्या तरी चालू शकतं। लहान मुलांना कळणार देखील नाही की यामध्ये ही भाजी वापरली आहे आणि मला ती आवडत नाही। तर पाहू शकता इथे मी बटाटा घेतलेला आहे, तो चाकूच्या साहाय्याने थोडासा बारीक करून घेऊया किंवा हाताने कुस्करला तरी चालू शकतो। तर इथे मी शेवग्याच्या फुलांचा देखील वापर करणार आहे। तर एक 5 मिनिटं मी फुलं पाण्यामध्ये ठेवलेली होती, म्हणजे जेणेकरून कीड वगैरे असेल तर ती खाली तळाशी जाऊन बसेल। तर अशा स्वच्छ प्रकारे आपण फुलं ही धुवून घेतलेली आहेत। तर इथे तुम्ही ज्या ज्या भाज्या पौष्टिक असतील त्या घेऊ शकता। इथे वाटाणा, लसणाची पात, कांद्याची पात आणि थोडासा 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, बारीक हिरवी मिरची कट केलेली आहे। तर एवढ्या भाज्या मी घेतलेल्या आहेत। तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकूया आपण आणि फोडणी करूया। तर मोहरी टाकूया आणि जिरे टाकूया। मोहरी जिरे छानपैकी तडतडून द्यायची आहे। नंतर यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। कांदा जास्त काळसर होऊन द्यायचा नाही आहे। हिरवी मिरची टाकली आहे। गुलाबी रंग येईपर्यंतच आपल्याला कांदा थोडासा नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर 2 मिनिटं आपण कांदा छानपैकी परतला आहे। आता यामध्ये आपण वाटाणा टाकूया। वाटाणा 2 मिनिटं आपण परतून घेऊया। ओला वाटाणा आहे तो लगेच नरम होतो। तर यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे मसाले, लाल तिखट, हळद, हे 2च मसाले आपण टाकलेले आहेत, कारण आपण यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे। तर पाहू शकता वाटाणा छान नरम झालेला आहे। यामध्ये आता बटाटे टाकून घेऊया आणि बटाटे टाकल्याच्या नंतर यामध्ये आपण शेवग्याच्या फुलांचा वापर केलेला आहे। तर आता 2 मिनिटं आपण परतून घेऊया। सर्व मसाला एकजीव होईल अशा पद्धतीमध्ये परतून घेऊया। आता यामध्ये आपण जी कांद्याची पात आणि लसणाची पात घेतलेली आहे ती टाकून घेऊया। आता चवीनुसार आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि परतून घ्यायचे आहेत। 1-2 मिनिटं आपण सर्व भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे, जेणेकरून मीठ मसाला व्यवस्थित सगळीकडे लागेल। तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत चला। तर आता भाजी थंड होऊन देणार आहोत आपण थोडीशी। तर इथे कोबीची पानं थंड झालेली आहेत आणि आपलं सारण देखील थंड झालेलं आहे। तर या पानांवरती थोडंसं सारण घ्यायचं आहे। 1 चमचा आपण बारीक घेतलेला आहे सारण आणि साईडच्या कडात आपल्याला दुमडून घ्यायचे आहेत। रोल करून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून सारण अजिबात बाहेर निघणार नाही। तर पाहू शकता अशा पद्धतीमध्ये छानपैकी आपण रोल करून घेतलेला आहे। ही कोबीची पानं जरा छोटी-छोटी आहेत, त्याच्यामुळे रोल छोटा झालेला आहे। तुमच्याकडे जर मोठा कोबी घेतला तर छानपैकी मोठा रोल होईल। तर पाहू शकता थोडंसं सारण घेऊन दोन्ही साईडने फोल्ड करून घ्यायचं आणि रोल करून घ्यायचा। पानं वाफवून घेतल्यामुळे रोल पटकन होतो। तर अशा पद्धतीमध्ये सगळे रोल आपण करून घेऊया। तर अशा पद्धतीमध्ये आपण पाहू शकता सगळे रोल करून घेतलेले आहेत। आता एका वाटीमध्ये आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे आणि चवीनुसार यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे। हे मिश्रण कोटिंगसाठी आहे। जे मिश्रण आपण रोल केलेले आहेत ते सुटू नयेत, त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला बेसन पिठाचं कोटिंग करायचं आहे। तर जास्त पाणी न घालता थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तो खूप छान रेसिपी आहे, तुम्ही नक्कीच करून पहा। आणि जर अशा पद्धतीमध्ये रोल तुम्ही करून वाफवले तरी चालू शकतं, वाफवले तरी खूप छान लागतात। थोडीशी फोडणी करायची किंवा शॅलो फ्राय करायचे। इथे मी डीप फ्राय करणार आहे। तर पाहू शकता हे रोल आता आपण घोळून घेऊया।
आणि कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे. तेल जास्त गरम होऊन द्यायचं नाही, कडकडीत तेल करायचं नाही, नाही तर मग रोल जे आपल्याला असतात ते कोटिंग जळून जाईल. तर थोडंसं हलकं गरम होऊन द्यायचं. आता हे रोल आपण सोडले आहेत आणि आलटीपलटी करून छानपैकी तळून घेऊया. जर तुम्हाला तळलेले आवडत नसतील तर तुम्ही छानपैकी 2 मिनटं वाफ काढून घ्यायची, जसे आपण वड्या करतो तशा पद्धतीमध्ये उकडून घेतले तरी चालू शकतो किंवा शॅलो फ्राय केले तरी चालू शकते आणि सॉसबरोबर आपण खाऊ शकतो. तर अशा पद्धतीमध्ये मी तर तळून घेतलेले आहेत. तर एक 2 मिनटं आलटीपलटी करून तळून घेऊया. तर पाहू शकता मस्तपैकी रोल आपले तयार झालेले आहेत. आता हे काढून घेऊया आपण. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे कोबीचे रोल करून पहा. कोबी तर मुलं खात नसतील तर अशा नवीन नवीन पद्धतीमध्ये मुलांना खायला आवडतं. तर अशा पद्धतीमध्ये सुट्टीच्या दिवशी छान एन्जॉय होतो मुलांचा. तर असे रोल तुम्ही नक्कीच करून पहा. तर पाहू शकता एक डिशमध्ये आपण हे रोल काढलेले आहेत आणि छानपैकी सुटले नाही आहेत. पाहू शकता आपण जर रोल गुंडाळले आहेत त्याच्यामुळे सारण बाहेर निघालेले नाही आहे अजिबात. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे रोल करून पहा आणि हे रोल तुम्ही सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर खाऊ शकता. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच असे कोबीचे रोल तुम्ही करून पहा. सॉसबरोबर देखील खूप छान लागतात.